श्रीहरी आपणावर सदैव प्रसन्न असू दे। निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो। धनवर्षाव आपणाकडे अखंडित हो। ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास आनंदाची आणि भरभराटीची जाओ। सिटी न्यूज परिवारातर्फे सर्वांना शुभ दीपावली। नमस्कार। बुलढाणा अर्बनच्या सर्व भागधारक, ठेवीदार, चिंतक दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। बुलढाणा अर्बनचा शेतकरी हा फार मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक आहे। दुधाने यावर्षी सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, हरभऱ्याला भाव नाही, परंतु काही राजकीय परिस्थितीमुळे सध्या या मालाचे भाव वाढणार नाही। परंतु एकदा का निवडणुका झाल्या तर या मालाचा भाव खूप वाढणार आहे। त्यावेळी मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक पतसंस्थांनी आपापले वेअरहाऊस बांधले आहेत। त्या वेअरहाऊसमध्ये आपण माल ठेवा, आवश्यकता असेल तेवढं कर्ज त्यावरती घ्या आणि एप्रिल मे नंतर आपला माल विका। मला विश्वास आहे की निश्चितच आपल्याला चांगला दर मिळेल। परत एकदा आपल्याला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। दीपावलीच्या आपणा सर्वांना खूप 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 शुभेच्छा। ही दीपावली आपणा सर्वांना सुखाची, समाधानाची आणि आनंदाची जावो, भरभराटीची जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि परत आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। तेरे साए में जिंदगानी बितानी तेरे साए में नमस्कार। मी डॉक्टर राजेंद्र शिंगणे, आमदार सिंदखेडराजा। सिंदखेडराजा मतदारसंघातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तमाम जनतेला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, जय महाराष्ट्र। बुलढाणा जिल्ह्यातील तमाम नागरिकांना, ज्येष्ठांना, आईवडिलांना, तरुण सहकाऱ्यांना, माता भगिनींना ही येणारी दिवाळी खूप खूप आनंददायी, प्रकाशमय जाओ। माझ्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या प्रकाशाच्या रूपाने आपल्या जीवनामध्ये आणण्याचा माझा सकारात्मक प्रयत्न माझा सुरू आहे। मी या जिल्ह्याला बदलण्याचा या दिवाळीच्या निमित्त प्रयत्न करत आहोत आणि त्याच निमित्तानं आपल्या सर्वांची दिवाळी देखील गोड व्हावी। दुष्काळ आहे, पण त्या दुष्काळातून सावरत देखील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, मजूर वर्ग या सगळ्यांनी या दुष्काळावर मात करून या पाणीटंचाईचा कडवटपणे सामना करून येणारा संपूर्ण वर्ष हे आपल्या सर्वांच्या जीवनातील अंधार दूर करणार असावं। या दिवाळीच्या प्रकाशमय तेजोमय दिव्याने आपलं आयुष्य उजळून निघावं, ह्याच कोटी कोटी शुभेच्छा मी या दीपावलीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो। धन्यवाद। नमस्कार। मी डॉक्टर सुकेश ब्रिजमोहन जवळ, बुलढाणा जिल्ह्यातील तमाम नागरिकांना या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ही दिवाळी आपल्या जीवनामध्ये मंगलमयता, शुभकार्यता आणि आनंद घेऊन येऊ ही कामना करतो। या दीपावलीच्या सणामध्ये आपण आपल्या परिवाराचा, मिठाईचा, चांगल्या आनंदाचा खूप आस्वाद घ्यावा आणि येणारं नवीन वर्ष हे आपल्याला शुभदायी, लाभदायी राहो ही मनोकामना करतो। पुन्हा एकदा समस्त बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना माझ्यातर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या तर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। हा आता सण जो आहे तो सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने, सलोख्याने, त्याचबरोबरीने पर्यावरणपूरक अशा पद्धतीने साजरा करावा असे देखील मी सर्वांना आवाहन करीत आहे। या दिवाळीमध्ये कोणत्याही प्रकारचं प्लॅस्टिकचा जास्त वापर होणार नाही, फटाक्यांचा वापर होणार नाही आणि हवेतील जी काही प्रदूषणाची पातळी आहे ती जास्त वाढणार नाही, याची देखील सर्व माझे बंधू भगिनी योग्य ती काळजी घेतील असं देखील अपेक्षा व्यक्त करतो। आपल्याला सर्वांना माहीत आहे दिवसेंदिवस प्लॅस्टिकचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो। त्याच्यामुळे देखील अनेक नागरी समस्या निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळे प्लॅस्टिकमुक्त, प्रदूषणमुक्त, फटाकेमुक्त अशा पद्धतीचं पर्यावरणपूरक सण आपण सर्वजण साजरे कराल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बुलढाणा जिल्हा परिषदच्या प्रशासनातर्फे दिवाळीच्या आरोग्यमयी शुभेच्छा. नयन में दिए जल उठते हैं, आजा पिया आजा, आजा पिया आजा हो, आजा पिया आजा, तेरे ही लिए जलते दिए, बितानी तेरे साए में आज दिवाळी आहे. मी सुनील कळासने, पोलीस अधीक्षक बुलढाणा, माझ्या संपूर्ण पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, लहान थोरांना आणि मायामाऊल्यांना सर्वांना या दिवाळीच्या खूप शुभेच्छा देतो. अत्यंत महत्त्वाचा सण आपल्या भारतवर्षासाठी. भगवान रामाचा लंकेवरचा विजय आणि इतर खूप शुभ घटना ज्या घडल्या आपल्या संदर्भामध्ये, आपल्या संस्कृती संदर्भामध्ये, त्याच्यासाठी दिवाळी अत्यंत महत्त्वाची आहे. मी आपल्याला पुन्हा शुभेच्छा देतो आणि काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न असतो आमचा की लहान मुलांना धोकेदायक फटाक्यांपासून लांब ठेवा. फटाके जाळताना नायलॉनचे किंवा सिंथेटिक कपडे वापरू नका. मुलांना फटाक्यांच्या संदर्भामध्ये त्याच्या धोक्यासंदर्भात समजवा. चायनीज फटाके न घेता आपल्या भारतातल्या किंवा इंडिजिनस स्थानिक फटाक्यांचा फायदा कसा होईल. आपल्या फटाक्यांची क्वालिटी खूप चांगली असते, पण सेफ फटाके घ्या, ज्या फटाक्यांनी निसर्गाला हानी पोहोचणार नाही, चिमण्यांना, पाखरांना, कुत्र्यांना, गाईला आवाजाचा त्रास होणार नाही, गरोदर महिलांना, हार्ट पेशंट्सला अशा प्रकारचे आवाज न होणारे, फक्त दीपक देणारे म्हणजे प्रकाश देणारे फटाके वापरावे अशी मी विनंती आणि सूचना करतो. पुन्हा आपल्याला एकदा हॅपी दिवाळी. थँक्यू. मी डॉक्टर सुभाष चव्हाण, सिव्हिल सर्जन बुलढाणा. मी व माझ्या सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने सर्व बुलढाणावासियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. गणात सोन सकाळी आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, दिवाळीचा दिवा तेल. समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. येणारी दिवाळी आपल्या सर्वांना आनंदाची भरभराटी जावो ह्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महसूल प्रशासनाच्या वतीने मी एक विनंती करेल सर्व नागरिकांना की दर बुधवारी तहसील कार्यालय चिखली आणि बुलढाणा या ठिकाणी विविध स्वरूपाचे कॅम्प ठेवले जातात. नागरिकांच्या ज्या काही योजना असतील, महसूल विभागाशी संबंधित असतील, PMJYचे कार्ड असतील किंवा दिव्यांगांची काही योजना असतील, संजय गांधी योजना असेल, PM किसानचं eKYC असेल, ह्या विविध स्वरूपाच्या ऑनलाईन योजनांशी संबंधित जे काही कामं असतील, नागरिकांनी निश्चितच तहसील कार्यालयाला भेट द्यावी, आपले डॉक्युमेंट सोबत घेऊन यावेत आणि विविध योजनांचा त्या ठिकाणी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करेन. पुनश्च एकदा दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आगामी दीपावली ही सर्व बुलढाणेकरांना अत्यंत समृद्धीची, भरभराटीची आणि उन्नतीची जावो यासाठी सर्व बुलढाणावासियांना माझ्याकडून आणि माझ्या विभागाकडून मी खूप खूप शुभेच्छा देतो. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. नमस्कार, मी रुपेश खंडारे, तहसीलदार बुलढाणा. तहसील कार्यालयाच्या वतीनं तसं एकंदरीत तालुका महसूल प्रशासनाच्या वतीनं बुलढाणा तालुक्यातील सर्व जनतेला मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ही दिवाळी सर्वांना आनंदाची, सुखाची, समृद्धीची जावो या ठिकाणी एक सदिच्छा व्यक्त करतो. या प्रसंगी आवाहन करू इच्छितो की सर्वांनी दिवाळीचा हा सण अतिशय उत्साहात, खेळीमेळीच्या वातावरणात काळजी घेऊन, विशेषतः लहान मुलाची काळजी घेऊन साजरा करावा. लहान मुले ज्यावेळेस फटाके फोडत असतील, सर्वांनी त्यांच्या सोबत राहावे व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सुद्धा खबरदारी घ्यावी. एकंदरीत पुनश्च सर्व तालुकावासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नगर परिषद बुलढाण्याच्या वतीने सर्व बुलढाणेकरांना येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दीपावली आपणास आरोग्यमय, सुख, समृद्धी, समाधान अशा पद्धतीने जावो अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये पाणी जपून वापरावे. कोरडा दिवस एक दिवस आठवड्यातून आपण पाळला पाहिजे, जेणेकरून डेंग्यूचा प्रसार कमी होईल आणि प्रदूषणमुक्त दिवाळी कशी साजरी होईल याकडेही आपण कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. पुन्हा एकदा येणारी दिवाळीच्या आपणास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
नमस्कार, मी प्रल्हाद काटकर, ठाणेदार बुलढाणा शहर पोलीस स्टेशन. मी या आगामी दिवाळी उत्सवाच्या निमित्ताने सर्व बुलढाणा शहर आणि बुलढाणा शहर परिसरातील सर्व नागरिकांना या दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. ही दिवाळी आपल्या जीवनामध्ये आनंदाची ठरो, तसेच समृद्धीची ठरो व उत्तम आरोग्य आपल्याला लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. परंतु सोबतच या दिवाळी दरम्यान आपल्याला कुठलाही हादसा होऊ नये किंवा दुर्घटना घडू नये या दृष्टीने आवाजाचे जे फटाके आहेत ते जास्त फोडू नये आणि सुरक्षित फटाके फोडावे आणि हा सण साजरा करावा असे सर्व जनतेला आवाहन करतो. धन्यवाद. नमस्कार. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणातर्फे आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या दिवाळीमध्ये आपण कपडे लत्ते खरेदी करणारच आहोत. याचसोबत आपण रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर करा, हेल्मेट खरेदी करा व टू व्हीलर चालवत असताना हेल्मेटचा वापर करा, कार चालवत असताना सीटबेल्टचा वापर करा व येणारी दिवाळी तसेच पूर्ण वर्ष हे रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने अपघातमुक्त होईल या दृष्टीने आपण सर्वांनी काळजी घ्यावी हे मी आवाहन करतो. यासोबत पुन्हा एकदा आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर अमोल गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा. माझ्या व माझ्या डिपार्टमेंटच्या वतीने सर्व जिल्हावासियांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपली दिवाळी आरोग्यमय जाओ. यासोबतच एक आवाहन करेल की शासनाने जे 5 लाखाचं हेल्थ इन्शुरन्सचं कव्हर आपल्याला दिलं आहे त्यासाठी आपल्याला गोल्डन कार्ड जनरेट करून घ्यायचे आहेत. तर ज्यांनी जनरेट केलेले नाहीत त्यांनी नजीकच्या आरोग्य केंद्रात किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन आपले गोल्डन कार्ड जनरेट करून घ्यावेत. पुन्हा एकदा दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी भाग्यश्री जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क. सर्वांना दिवाळीच्या दिव्याच्या सणांच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी ज्याप्रमाणे प्रकाश घेऊन येते आपल्या आयुष्यात त्याप्रमाणे आपणही वेगवेगळ्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करावा. ही दिवाळी शांततेची व सलोख्याची जावी. खूपदा आपण दिवाळी आपले कुटुंबीय, आपला स्टाफ किंवा आपले नातेवाईक जे आपल्याला नशिबाने किंवा दैवाने मिळाले त्यांच्याबरोबर करतो. पण माझं कायम म्हणणं आहे याच्या पलीकडे काही लोक आपण निवडावी जी वंचित असतील, ज्यांच्यासाठी आपलं असणं खूप मोठं असेल. असं एक कुटुंब आपल्या दिवाळीबरोबर जर समाविष्ट करण्यात आला तर तो आनंद फार वेगळा असतो. तर जास्तीत जास्त लोकांना आपल्या सुखसमाधानात सहभागी करून घ्यावा. एखादी दिवाळी अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात नक्की साजरी करून बघा. ते समाधान फार वेगळं आहे आणि अशी सामाजिक बांधिलकी सगळ्यांनी जपावी दिवाळीच्या अनुषंगाने हेच आव्हान. धन्यवाद. नमस्ते, मी पोलीस उपअधीक्षक श्रीमती शीतल अशोक घोगरे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा. मी आपणा सर्व सिटी न्यूजच्या सर्व दर्शकांना माझ्या वतीने आणि माझ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्या वतीने येणाऱ्या दिवाळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नूतन दीपावलीच्या आपल्या सर्व बांधवांना, भगिनींना, सर्वांना, लहान मोठ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. नूतन दीपावली आपणा सर्वांना सुखसमृद्धीची, भरभराटीची व आनंदाची ठरो. त्याचबरोबर माझा शेतकरी राजा, कष्टकरी, एका दाण्याचे 1000 दाणे करणारा माझा बळीराजा, काळ्या आईची सेवा करणारा माझा बळीराजा, याचा त्याच्या मालाला, सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळो आणि दुष्काळाच्या छायेतून कायमचं बाहेर पडण्याची शक्ती देणारी ही दीपावली ठरो. हीच दीपावलीच्या निमित्ताने मनापासूनची शुभेच्छा. लोकसभा निवडणूक प्रमुख भारतीय जनता पार्टी बुलढाणा व माझ्या परिवाराच्या वतीने. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी रीना वसैये, जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा. मी माझ्या पूर्ण विभागातर्फे आणि माझ्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे बुलढाणा जिल्हावासियांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे. सर्वांना ही दिवाळी आरोग्यमयी, आनंदाची आणि सुखाची जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी दिवाळी. दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू.
अत्यंत महत्त्वाचा असलेला दीपावलीचा सण आपण मोठ्या उत्साहानं दीपोत्साहानं तो साजरा करतो. या दिवाळीच्या दिव्याने आपल्या सर्वांचे जीवन प्रकाशमान व्हावे ही सदिच्छा मी या दिवाळीच्या निमित्ताने व्यक्त करतो. खरं म्हणजे आमच्या शिवशाही नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं शुभेच्छा देत असताना सर्व सभासद, सर्व कर्जदार, त्यासोबतच शेतकरी, कष्टकरी जनतेला ही दिवाळी सुख समृद्धीची जावो, सर्वांची भरभराट हो ही सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. नमस्कार, सर्वांना दिवाळीच्या सणाच्या आणि बलिप्रतिपदेच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. आजच्या या सणाच्या दिवशी आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना हीच अपेक्षा व्यक्त करते की हा सण सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचा, ज्ञानाचा प्रकाश घेऊन येऊ आणि आपल्या सगळ्यांच्या मनातील मनोकामना पूर्ण होत. त्याचबरोबर आमच्या शेतकरी बांधवाच्या शेतमालाला सुद्धा या दिवाळीच्या निमित्ताने चांगला भाव मिळावा आणि त्याचीसुद्धा दिवाळी ही आनंदात आणि सुखसमाधानात जावी हीच सदिच्छा. जय महाराष्ट्र. मी मृत्युंजय संजय गायकवाड बुलढाणा जिल्ह्यातील सर्व युवा बांधवांना, शेतकरी बांधवांना तसंच जिल्हावासियांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ही दीपावली आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची, भरभराटीची जाव हीच प्रार्थना आहे तुळजाभवानी चरणी मी करतो. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय धर्मवीर संजीव गायकवाड यांच्या वतीने तसंच माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीने, धर्मवीर आखाड्याच्या वतीने पुनश्च एक वेळेस दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना झाला तो कालचा काळोख. लुकलुकत्या चांदण्यांना किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास. सोन्यासारख्या आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या माझ्या शुभेच्छा खास, दिवाळीच्या माझ्या शुभेच्छा खास. आपल्या सर्वांना दीपोत्सवाच्या, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळीकडे गोडधोड, फराळाची रेलचेल, सगळं काही आनंदच. या निमित्ताने आपल्याला विनंती आहे, आपल्यामुळे जर कोणाची दिवाळी चांगली होत असेल तर नक्कीच पुढाकार घ्या आणि दुसऱ्याच्या घरातही गोडधोड व्हावं या दिवाळीच्या निमित्ताने, याचा नक्कीच प्रयत्न करा. या दिवाळीच्या निमित्ताने माझा बळीराजा, माझ्या महिला भगिनी आणि समाजातील प्रत्येक घटकाचे दुःख दूर हो, सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सगळ्यांना पुनश्च एकदा आमच्या राष्ट्रमाता जिजाऊ महिला अर्बन परिवाराकडनं, त्याचबरोबर राष्ट्रवादी महिला काँग्रेस, अखिल भारतीय मराठा महासंघ आणि माझ्या परिवाराकडनं दिवाळीच्या कोटी कोटी शुभेच्छा. हॅपी दिवाळी. मी माधवराव गरुड, ठाणेदार, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण. संपूर्ण जिल्हावासियांना मी येणाऱ्या दिवाळी सणानिमित्त शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो की सर्वांनी या सणानिमित्ताने फटाके फोडण्यासाठी प्रतिबंध करावा. दूषित वातावरण होणार नाही याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी, आरोग्याची काळजी घ्यावी आणि येणारा दिवाळी सण हा शांततेत साजरा करावा असं मी पोलीस प्रशासनामार्फत आवाहन करीत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर रोहिणी शिंदे नेत्रालय बुलढाणा यांच्यातर्फे पूर्ण बुलढाणावासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते. ही दिवाळी तुम्हाला सुखमय, आनंदमय, भरभराटीची, समृद्धीमय जावो. दिवाळीमध्ये डोळ्यांची काळजी घेऊनच फटाके उडवावेत. पुनश्च तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू दे. निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो. धनवर्षाव आपणाकडे अखंडित हो. ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास आनंदाची आणि भरभराटीची जाओ. सिटी न्यूज परिवारातर्फे सर्वांना शुभ दीपावली.